राजा भाऊ म्हणून ही अशी वाईट अवस्था होती इथे। आज हे ठाकरे गटानं आंदोलन जर केलं नसतं ना, या प्रश्नाकडे कोणाचं लक्षही जाणार नाही। हे फक्त नमुना आहे। मागच्या वर्षात दीड वर्षात जेवढे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत रस्ते झालेत ना, त्या सगळ्यांचा पर्दाफाश आम्ही लोक करणार आहोत। आणि त्याला जर जबाबदार तुम्ही सावलं साहेब तर तुम्हालाही काळं फसायला आम्हाला 1 मिनिट लागणार नाही। मग तुम्ही किती मोठे अधिकारी असा, कळलं का तुम्हाला? अरे आवाज कुणाचा, अरे आवाज कुणाचा, शिवसेना, शिवसेना। निवेदन द्यायला गेलो ठाकरे वेळेला समोर हे नव्हते, ऑफिसमध्ये असतात। ज्या ज्या वेळेला आम्ही गेलो त्या वेळेला ते अवेलेबल नसतात। त्यामुळे त्यांनी याच्याकडे बारकाईनं लक्ष दिलंय का, हे महत्वाचा प्रश्न आहे। त्यांना टक्केवारीचा वेळ आहे का? त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळ नाही, त्यानं सबलेट करायचं काम खाली, त्यानं टक्के खायचे, सगळ्यांनी टक्केवारीचा धंदा लावला इथं। आतापर्यंत ज्या ज्या वेळेला गेलोय ना, तुम्ही फोटो बघा निवेदन देताना, साहेब प्रत्यक्षात कधीच तिथं हजर नव्हते। पोलीस प्रशासनाला आमचं निवेदन आहे, तुम्ही आमच्यावर रितसर कारवाई करा, आम्ही इथनं उठणार नाहीये। राजाभाऊ आज मंत्रालयापर्यंत ही बातमी गेली पाहिजे याची, आणि यांची चौकशी लागली पाहिजे। सिलकोट होता गेला मॅडम, सिलकोट गेला वाहून। त्याच्या आधी सगळे पदाधिकारी होते, अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते, यांच्या ताब्यात असताना काय कुठे गेलं ते? तुम्ही पास केलं नाही गेलं ना, आता हे पूर्णपणे रोड झाल्याशिवाय सगळं नाही, आणि त्याला ब्लॅक समोरचा ठेकेदार इथं आला पाहिजे। आमदार असतील, खासदार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, सगळे अभिमानानं सांगतात महाबळेश्वर हे आमच्या मतदारसंघात आहे, त्याचा अभिमान आहे। देश पातळीवरचं पर्यटन स्थळ त्या मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करतात। आणि अशी जर दयनीय अवस्था असेल साहेब तर लाजा वाटतंय आम्हाला। पर्यटक येत आहेत म्हणजे काय आता कुठल्या बाजारपेठेत कित्येक वर्ष आलेला पोट मारलेला तसाच या रस्त्याचं काय आम्हाला कळायला पाहिजे ना। दरवर्षी आम्ही त्यासाठी निवेदन द्यायचं, दरवर्षी खड्डे पडतात, त्यावेळेस तर पोटच निघून गेला। कुलकर्णी साहेब आपण नवीन आलाय, दरवर्षी पावसात काम चालू असताना पाऊस पडला, आपण सांगायला विरोध करायला गेलो की नाही आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे, पावसात काय होत नाही, तुमचेच अधिकारी सांगतात। विरोध करायला गेले नाही आता नवीन टेक्नॉलॉजी, मग काय ही दुरावस्था आहे? विरोध केला की कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायला लगेच लावा 353, लावा खंडणीचं। चांगल्यासाठी रस्त्यावर आलं तरी कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतायत, आणि ही दुरावस्था लाज वाटली पाहिजे प्रशासनाला, शासनाला, सगळ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत। आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे तिथं, आणि अशी तुम्ही त्याचं वाटोळं करून ठेवलेलं आहे। तुम्ही वन खात्याचं सांगताय, कुठे वन खात्याचं विकासाला हे अशा गोष्टींमुळे काय बंद करायचंय का महाबळेश्वर? तुमचे ताळमेळ नाही, त्याच्यासाठी पर्यटकांना आम्हाला काय वेटीला धरताय? पाऊस काय आज आहे का साहेब? पाऊस 1000 वर्ष झाला पडतोय महाबळेश्वरात। पहिले रस्ते याच्यापेक्षा किती पण चांगले होते। यात महाबळेश्वर तालुक्यात 3 दिवसात 1600 किलोमीटर पाऊस झाला होता, त्यामुळे सर्व रस्त्यांचे अतोनात नुकसान झाले होते। गेल्या 2 वर्षात आपण अनेक ठिकाणी मोऱ्या पुलांचे बांधकाम करून काही प्रमाणात रस्ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला। याच रस्ता कापोळा महाबळेश्वर ते पाचगणी कापोळा महाबळेश्वर ते कुंभरोशी हा या तालुक्यातला सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे। या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पडलेले रस्ते होत असतील, त्या अनुषंगाने गेल्या 2-3 महिन्यापूर्वी शासनाने सुरूर फाटा ते पाचगणी महाबळेश्वर कुंभरोशी या रस्त्यासाठी 450 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। आणि महाराष्ट्रातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवीन महामंडळ तयार केलं आहे। त्या महामंडळाअंतर्गत या रस्त्याला मंजुरी प्राप्त झाली आहे। या रस्त्याची निविदा निश्चिती पण पूर्ण होत आहे। या नवीन निविदेत आपण प्रत्येक गावात जिथं कॉन्क्रीट करणं आवश्यक आहे त्याची पण तरतूद धरलेली आहे। या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळ असल्यामुळे कॉन्क्रीट रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात गरजेची आहे, आणि त्यासाठी मोठी तरतूद असणं आवश्यक होतं। ही बाब आम्ही वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून त्याबाबत शासनाला कळवलं होतं। त्या अनुषंगाने शासनाने ही बाब विचारात घेऊन त्या पूर्ण रस्त्यासाठी 450 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे। त्याची निविदा निश्चिती पण पूर्ण होत आहे, आणि पावसाळ्यानंतर या कामात सुरुवात होणार आहे। त्यामुळे मी आज आपल्या विनंती करतो की
हे जे आपण चालू काम रस्ता पूर्ण करण्यासाठी केलं होतं तिथं पावसामुळे काही लांबी खराब झाली ती संबंधित ठेकेदारांनी दुरुस्त करण्याबाबत आम्हाला आश्वासित केलेलं आहे. जे पावसाळा संपल्यानंतर त्याची दुरुस्ती परमनंट दुरुस्ती केली जाईल आणि सध्या स्थितीत खडीने ट्रान्सपोर्टच्या खडीने JSB मटेरियल इकडे भरून घेऊन टॅक्सीधारक असतील वाहनधारक असतील पर्यटकांना त्रास होणार नाही याची आम्ही सार्वजनिक बांधकामांवर काळजी घेतली जाईल याची मला आम्ही आपल्या गाडीचा बी व्हिडिओ काढा. तुम्ही हे मान्य करा त्यांनी चूक केलेली आहे त्यात घपला झालेला आहे त्यात मिसिंग झालेला आहे त्यामुळे लफडी झाली. त्याचा साहेब मंजूर झालेल्या खर्चापैकी किती निधी वापरला गेला आणि त्याचा उपयोग काय झाला तिचा प्रश्न आहे ना. गेल्या 5 वर्षामध्ये पाचगणी महाबळेश्वर रस्ता दुरुस्तीकरणावर खड्ड्या भरण्यावर जेवढा खर्च केलाय ना तेवढा अख्खा रस्ता RCC मध्ये झाला असता. हे मी सांगतो 2022-23-24 या 2 वर्षात आपण फक्त 7 कोटी दुरुस्त केल्या त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आता ज्याला जे पर कोटी किलोमीटर कॉस्ट